बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल माझ्या पाहण्यामध्ये चित्रा वाघांची एक बातमी आली, पॉर्न स्टार बद्दलची बातमी. या चित्रा वाघांना एक जावई शोध लागला. शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टार आहेत म्हणे. आता कुठल्या प्रयोगशाळेमध्ये या वाघांना हा शोध लागला मला माहित नाही, पण ज्या कुठल्या प्रयोगशाळेमध्ये हा शोध लागलाय त्या प्रयोगशाळेचा आणि चित्रा वाघांचा चांगलाच हातखंडा दिसतोय. कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जर एखादा पॉर्न स्टार तुम्हाला माहित आहे याचा अर्थ त्या क्षेत्राविषयी तुम्हाला माहिती आहे. कारण पॉर्न स्टारची आयडेंटिटी, त्याची ओळख असण्यासाठी त्या क्षेत्राची माहिती असणं गरजेचं असतं आणि त्या क्षेत्राची माहिती असणं गरजेचं असण्यासाठी ते क्षेत्र पाहणं गरजेचं असतं. ते क्षेत्र पाहणं गरजेचं असतं. आता चित्रा वाघांना या सगळ्याची माहिती कशी काय झाली बरं? हा तुमचा घरचा अभ्यास. पण लक्षात घ्या, या चित्रा वाघांचा ज्यावेळेस मला चेहरा आठवतो त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर पूजा चव्हाण येते. त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर या चित्रा वाघांचा जो संजय राठोडांकडनं राजीनामा मागणं येतं. कारण त्यावेळेस त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये होत्या. आता जसा चित्रा वाघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा ठोकला तसं त्यांचं पूजा चव्हाण प्रकरण बारगळलं. आता पूजा चव्हाणला न्याय नकोय, तिच्या आत्म्याला न्याय नकोय. संजय राठोड त्यांचे बंधू झालेले आहेत, त्यांनी राखी वगैरे बांधून त्यांना बंधू मानलेलं आहे. आणि तेच संजय राठोड याच देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री देखील आहेत. यांना स्वतःच्या पक्षामध्ये चर्चेत राहण्यासाठी, खमंग लोकप्रियतेसाठी एक ना एक असे अनेक मुद्दे लागतात. तसं त्यांना काल एक मुद्दा मिळाला की शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टार आहेत. आता विचार करा, ह्या चित्रा वाघांचा जर इतिहास तुम्ही पाहिलात, अगदी 2-3 वर्षच मागे जा, जास्त मागे जायची गरज नाही. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवेल. यांच्या नवरोबांवर 4 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. मुंबईच्या लोअर परेलच्या किंवा परेलच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकाकडनं, बघा, रुग्णाच्या नातेवाईकांना देखील सोडलं जात नाही, 4 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली. आता पुढे आपल्या नवरोबांना वाचवण्यासाठी या वाघांनी कशा झेप घेतल्या हे जर तुम्ही ही बातमी पहा, त्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 4 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे. गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. गणेश, काय तपशील? रेश्मा, ज्या प्रकारची पूर्ण माहिती येते, काल अँटी करप्शन ब्युरोने ट्रॅप लावला होता. किशोर वाघ हे मेडिकल लायब्ररीयन आहेत महात्मा गांधी रुग्णालय परळ इथल्या, आणि एका व्यक्तीला कोर्टाच्या आदेशावरनं कम्पेन्सेशन द्यायचं होतं. त्या कम्पेन्सेशनचा चेक देण्यासाठी ही लाच किशोर वाघ यांनी मागितली होती. आणि त्यांच्या माध्यमातून जे पहिला आरोपी आहेत डॉक्टर गजानन भगत यांनी ती लाच घेतली होती. काल रात्री 3 वाजता त्यांना अटक करण्यात आली. आणि एसीबी सूत्रांनी माहिती दिली आहे की किशोर वाघ यांना अटक करताना किंवा पंचनामा आणि इतर कारवाई करताना चित्रा वाघ यांनी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना काम करण्यास अडथळा आणला आणि काम करण्यास त्यांना दिलं नाही, अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळत आहे. अद्याप त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई एसीबी करत आहेत. एसीबी आता आज त्यांना कोर्टात हजर करतील आणि पुढील रिमांड घेऊन त्यांच्याकडनं चौकशीचा प्रयत्न असणार आहे. पण एका व्यक्तीचा जर कंझ्युमर कोर्टाकडनं जे आदेश आले होते हॉस्पिटलला चेक इश्यू करण्याचे, त्या चेक देण्याऐवजी ही रक्कम लाच जी आहे ती किशोर वाघ यांनी मागितली होती. डॉक्टर भगत यांनी ती किशोर वाघ यांच्यासाठी ती लाच घेण्याचा प्रयत्न घेतला होता आणि पैसे रिकव्हर करण्यात आले आणि तिघांना अटक करण्यात आलेली आहे. चित्रा वाघांची ही केविलवाणी धडपड होती नवरोबांवरची कारवाई रोखण्यासाठी, त्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी ही या वाघांची. म्हणून मी यांना चित्रातले वाघ असं म्हणत असतो, उगाच नाही म्हणत. त्यानंतर विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर अशा प्रकारचा डाग लावणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्यांना पॉर्न स्टार ठरवून टाकलात, स्वतःच ठरवलं. एक कुठलं तरी फाटकं पोस्टर घेऊन आले, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बसले. मागेही त्यांचाच मला असाच एक घाणेरडा प्रकार आठवतो. कुठली तरी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्या मध्ये जोकर फिरवला होता. इतकं विचित्र हे डोकं. मला खरं तर चित्रा वाघांचा चेहरा जरी आठवला तर मला असं वाटतं, एवढा अति उच्च दर्जाचा आत्मविश्वास एखाद्या बाईमध्ये येतो तरी कुठून? एवढा उच्च दर्जाचा आत्मविश्वास त्या स्वतः कलाकाराने, त्यांचं नाव आहे राज नयानी,
ते कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत. या कलाकाराने स्वतः बाहेर येऊन, स्वतः मीडिया समोर येऊन आपली हकीकत सांगितली, आपल्या स्वतःविषयी सांगितलं. खरं तर त्यांना असं काहीच करण्याची गरज नाही. ते बांधील नाहीत. अशा विचित्र लोकांसाठी उत्तर देण्यासाठी ते बांधील नाहीत. तरी देखील ते बाहेर आले. त्यांनी आपल्या संबंध कॅरेक्टर विषयी सांगितलं, ते काय काम करतात याविषयी सांगितलं, त्यांनी आपल्या परिवाराविषयी सांगितलं. कोरोनामध्ये त्यांच्या परिवारातल्या 2 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही तिघेच उरलोय आणि मला माझ्या 2 मुलांचं पालन पोषण करायचं. याचा अर्थ त्या मुलांना आई देखील नसावी असा माझा अंदाज आहे, कारण तिघे उरले तसं ते म्हणतायत, जे काही असेल ते. पण राज नयानी हे अनेक वेब सिरीज मध्ये काम करतात, अनेक वेब सिरीज मध्ये. मग त्यांच्या कॅरेक्टर प्रमाणे त्यांनी एखादा रोल केलाय तर तुम्ही त्यांना पॉर्न स्टारचा, आता मागेच तुम्हाला एक आठवायला हवं, त्यांनी ज्या वेळेस ती कंगना रनौत हिच्याविषयी एक त्यांना उमाळा आला होता, ती उबळ आली होती, त्यांच्या प्रेमाची लहर आली होती. त्या कंगना रनौत विषयी त्यांनी जे काही सोशल मीडियावर मांडलं, त्यांच्याविषयी कोणी काही अपशब्द काढले असतील मला माहित नाही. पण कंगना रनौतनी देखील अशा प्रकारचे अनेक सीन त्यांच्या चित्रपटांमध्ये केलेले आहेत. मग तुम्ही त्यांना देखील अशा प्रकारची पदवी देणार का, की कंगना रनौतसाठी वेगळा न्याय? तुम्ही पहा त्या स्वतः राज नयानी यांनी स्वतःविषयी काय सांगितलं. एकदा हा व्हिडिओ पहा. कल सुबह मुझे पता चला बीजेपी की नेता चित्र वाघ जी ने प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर ये दावा किया और मुझ पर लांछन लगाया कि मैं एक पॉर्न स्टार हूं, जो मेरे लिए बहुत ही शॉकिंग है, क्योंकि मैं एक मुंबईकर मध्यम वर्ग से चरित्र कलाकार हूं. उनके इस दावे की और मुझ पर यह लांछन की मैं घोर निंदा करता हूं और कड़ा विरोध करता हूं. और मैं चाहता हूं कि अगले 2 दिन में चित्र वाघ जी अपने शब्द वापस ले और मुझसे माफी मांगे. अगर वो ऐसा नहीं करती है तो मुझे ना चाहते हुए भी उन पर मनहानि का केस दाखिल करना होगा. I'll file a defamation case against her for damaging my character, image and personality. जैसे कि मैंने बताया कि मैं एक चरित्र कलाकार हूं. मैंने ढेर सारे शोज, वेब सीरीज, बॉलीवुड फिल्में और एड्स किए हैं. कुछ दिन पहले शिवसेना श्री उद्धव बाला साहेब ठाकरे जी के एक विज्ञापन में मैंने काम किया और जैसे ही चित्र वाघ जी को इस बारे में पता चला, उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर मेरे कुछ वेब सीरीज के फोटो प्रिंट करके प्रेस कॉन्फ्रेंस को दिखाकर यह दावा किया कि मैं एक पॉर्न स्टार हूं. चित्र वाघ जी, आप एक पढ़ी लिखी महिला है एंड यू आर अ वेरी ग्रेट पर्सनालिटी एंड इट इज वेरी शॉकिंग कि आपने ऐसा किया. आपको अच्छी तरह से पता है कि हम चरित्र कलाकार कहानी के अनुसार किरदार निभाते हैं और ये सब करते आते हैं. भूतकाल में भी ऐसा हुआ, वर्तमान काल में भी ऐसे ही हो रहा है. कहानी के अनुसार हम किरदार निभाते हैं. हम एक कैरेक्टर आर्टिस्ट हैं. जी हाँ. उनके इस लांछन से मैं और मेरा परिवार काफी डिस्टर्ब है. मैं ये स्टेटमेंट अपना इमोशन छुपा कर रहा हूं. मैं मुंबई से हूं, मुंबई में पैदा हुआ, मुंबई में ही पढ़ाई की और मुंबई में ही काम कर रहा हूं. मैं एक मध्यम वर्ग का चरित्र कलाकार हूं. मैं कोई पॉर्न स्टार नहीं हूं. पिछले 8 साल में मैंने अपने 3 परिवारजनों को खो दिया है. उनमें से 2 को कोरोना काल में खो दिया है. अभी हम सिर्फ 3 जन इस दुनिया में हैं. एक पिता होने के नाते अपने 2 बच्चों की मैं परवरिश कर. हे सगळं सोडा. चित्रा वाघ तुम्हाला तुमच्या पक्षातलंच उदाहरण देतो, कारण पक्षातली उदाहरण सध्या जास्त तुम्हाला कळतात. तुमच्या पक्षातले उपमुख्यमंत्री म्हणा, तुमचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस एका क्षेत्राविषयी त्यांचं काय मत मांडतायत, कदाचित तुम्हाला त्याचा विसर पडला असावा, पण आम्हाला त्याचा विसर पडत नाही. या देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस एका क्षेत्राविषयी, तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवेल, त्या म्हणतायत वेश्या व्यवसाय हा सरकार मान्य झाला पाहिजे.
त्याला काय ती डिग्निटी मिळाली पाहिजे, त्याला ती मान्यता मिळाली पाहिजे, त्याला ते मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. कुठलं जर्मनी जपानचं कुठलं उदाहरण दिलं मला माहीत नाही. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवेल. या व्हिडिओमध्ये जर तुम्ही वेश्या व्यवसायाला सरकार मान्य करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असाल, बरं तुम्ही सर्वसामान्य नाहीत अमृता फडणवीस, या अशा व्यवसायाला तुम्ही सरकार मान्य करून नेमकं तुम्हाला काय सुचवायचं आहे? बरं मग त्या क्षेत्राविषयी तुम्हाला तुमचं मत जर असं असेल तर ह्या क्षेत्राविषयी चित्रा वाघांना एवढी असूया का? मग समजा तुम्हाला हे तुम्ही जे काही पोस्टर दाखवलात, पॉन विषयी म्हणालात, तो त्यांचा व्यवसाय असेल, तो त्यांनी पाहावा. मग तुम्हाला त्या क्षेत्राविषयी एवढी असूया का? जरा एकदा हा अमृता फडणवीसांचा व्हिडिओ पहा. आपल्या मागे भारतीय जनता पार्टी ती उभी आहे. मी तर सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळायला पाहिजे, त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गव्हर्नमेंटला. खरं तर चित्रा वाघांनी एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर अशा प्रकारचा आरोप करत असताना जर आपल्या पक्षामध्ये झाकून पाहायला पाहिजे होतं. मी जास्त नाही, अगदी मोठी मोठी 3च उदाहरणं देतो, जास्त नाही देणार. अगदी काल परवामध्ये तुम्हाला माहित असायला हवं, ज्या उमेदवाराचं नाव घोषित झालं कर्नाटकामध्ये, तो प्रज्वल रेवण्णा, याने जवळपास 3000 व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत, पॉन व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. बरं ते स्वतःचे आहेत, लक्षात घ्या. 3000 व्हिडिओ जवळपास त्याच्याकडे आहेत आणि ते बाहेर देखील आलेले आहेत. 3000 व्हिडिओ. बरं 18 वर्षापासून ते 68 वय वर्षापर्यंतच्या घरातल्या कामवाल्यांना देखील, वृद्धांना देखील त्याने सोडलेलं नाही. आणि हे जवळपास 3 ते 4 वर्ष चालू होतं. असे 3000 व्हिडिओ आहेत. आता या व्हिडिओबद्दल चित्रा वाघ तुमचं मत नेमकं काय आहे? 18 वर्षांपासून 68 वय वर्षांपर्यंतच्या वृद्धीला देखील सोडलेलं नाही, घरातल्या कामवाल्यांना देखील सोडलेलं नाही. हे पहिलं उदाहरण. त्याला तुम्ही तुमच्या पक्षाने, नरेंद्र मोदीजींच्या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. बरं तुमच्याच पक्षामध्ये किरीट सोमयासारख्या एका नेत्याने, त्याचे जे मागे काही व्हिडिओ लीक झाले, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते फोटो घेऊन तुम्ही कधी बसणार आहात पॉन स्टारच्या नावाने? त्याच्याबद्दल तुमचं काहीच मत नाही. तिसरं उदाहरण देतो, ब्रिजभूषण सिंग, ज्याच्यावर महिला खेळाडूंनी, बरं ते साध्या सुध्या खेळाडू नाहीत, त्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडू आहेत. बबिता सिंग फोगट असेल, साक्षी मलिक असेल, अशा खेळाडूंनी आरोप केल्यानंतर देखील या खासदारावर, ज्याच्याकडे ऑलिम्पिकच्या त्या समितीचं अध्यक्षपद तुम्ही देऊ केलं होतं, त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही, कुठलीही कारवाई नाही. वर त्यावर जाऊन या खेळाडूंना अटक होते, त्यांना फरफटत नेलं जातं दिल्लीच्या रस्त्यांवरनं. हे तुमचं प्रेम? इथे सांगा तुम्हाला काय वाटतं. आता पूजा चव्हाणचं तर मला काही काढावं असं मला वाटत नाही. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे नेमकं काय झालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेपर्यंत पूजा चव्हाणची केस तुम्ही लावून धरलीत. पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, अगदी मिळालाच पाहिजे. आमची देखील तीच भावना आहे. तुम्ही उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव साहेबांवर ते आरोप करत होता, तुम्ही अशा मंत्र्याला बसवणार का सोबत? उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला देखील, त्यांना मंत्रिपदावरून दूर देखील केलं. पण त्याच संजय राठोडांना तुमच्या सरकारच्या काळात पुन्हा तेच मंत्रिपद बहाल केलं गेलं. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? असो, या सगळ्या गोष्टींवर तुमच्याकडनं कुठलीही उत्तर येणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. पण ज्यावेळेस आपण असे गलिच्छ आरोप एखाद्या व्यक्तिमत्वावर करता, एखाद्या कलाकारावर करता, त्यावेळेस आपण जरा आपल्या अंतरंगात थोडंसं झाकून पाहायचं. आपण सड्यालाही लाजवाल इतके रंग बदललेले आहेत आयुष्यामध्ये, इतके रंग आयुष्यात बदललेले आहेत, तुम्ही इतके पक्ष बदललेले आहेत. आणि कुठल्या कुठल्या कारणांसाठी ते मागे मेहबूब शेखने तुमची बरोबर काढलेली आहे. जाऊ द्या, त्या विषयातही मी जात नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण लक्षात घ्या, या असल्या चित्रविचित्र माणसांपासून आणि त्यांच्या विचारांपासून सर्वांनी लांब राहा. हे सड्यालाही लाजवतील इतक्या विचित्र पद्धतीचे कलाकार आहेत. एक वेळ ते पॉन मधले कलाकार परवडले, पण हे असले कलाकार अजिबात परवडत नाहीत. ते पॉन मधले कलाकार स्वतःच्या पोटासाठी करत असतात. हे जाऊ द्या, तोही विषय सोडला. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.